रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे एसपी अतुल कुलकर्णी सर आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. पालखी सर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये येते. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, कारण जेजुरीमध्ये जो काही अपघात झाला तशी दुर्घटना पुन्हा घडू नये या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करण्यात आली? आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकाराम महाराज पालखी आता आगमनात होत आहे. आमचं पूर्ण पोलीस इथं तैनात आहे. खास करून मी गामा कमांडो फोर्स केलेले आहे, जेणेकरून ते ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित करतील, कुठेही कोणाला अपघात होणार नाही. तसेच काल आम्ही नातेपुतेमध्ये एक 50 चेन स्नॅचर्स आम्ही पकडलेले आहे. गर्दीमध्ये चेन स्नॅचिंग होतात, मोबाईल स्नॅचिंग होतात, नंतर छेडछाड होतात, धक्काबुक्की होतात. हे करणं सगळं नियोजनासाठी आमचं पूर्ण पोलीस फोर्स तैनात केलेले आहे. तसेच तुम्ही बघू शकता की वाहन आम्ही पालखी मार्गामध्ये एकही वाहन आम्ही पार्किंग येऊ देणं नेले, तर जेणेकरून जे पालखी दिंडी चालणारे लोक आहे त्यांना व्यवस्थित त्यांना चालता येते असं व्यवस्था केलेली आहे. सर तुम्ही पण आता वारीचा अनुभव घेताय, ड्युटी करता करता सेवा पण करायला मिळते तुम्हाला. वैयक्तिक अनुभव काय वारी संदर्भात कसं वाटतंय? मागच्या वर्षी पण होतो, ह्या वर्षी पण एक एनर्जेटिक फिलिंग येते आणि विठ्ठलाचा आशीर्वाद, सगळं मौलवीचा आशीर्वाद, तुकाराम महाराज हे सगळ्यांचा आशीर्वादमुळे आम्हाला एक ऊर्जा भेटते. आणि ह्या वर्षी आम्ही नवीन तंत्रज्ञान आम्ही डिप्लॉय केलेले आहे. तर आमच्याकडे AI ड्रोन्स आलेले आहे. आम्हाला किती पालखीसोबत लोक आहे, किती वाहन आहे, किती गर्दी आम्ही पुढं प्लॅनिंग करायचं आहे आणि कुठेतरी ट्रॅफिक अडकला तर आम्हाला ते ड्रोनद्वारे आम्हाला माहिती भेटते. तसं आम्ही फर्स्ट टाइम आम्ही 5G फोन्स वापर करतोय, जेणेकरून गर्दीमध्ये आम्हाला कम्युनिकेशन प्रॉपर सिमलेस असते. जिओचा फोन्स आहे, जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये नेटवर्क इश्यू नाहीये. 5G फोन्स आहे, याच्यामध्ये स्प्लायसिंग केलेले आहे, जेणेकरून आमचा पूर्ण पोलीस फोर्स 500 अधिकारी ह्याच्यामध्ये माझा कॉल ऐकू शकतं. त्यांचं काय इश्यू आहे त्यांना आम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. कुठेही ट्रॅफिक अडकलं, कुठं काही समस्या झाला, हे भारतामध्ये पहिल्यांदा प्रयोग चालू आहे. खूपच सुंदर हा प्रयोग आहे आणि एआयचा पण खूप चांगला वापर करतो. एआयचा पण आम्ही पूर्ण सगळीकडे रिंगणाच्या ठिकाणी आम्ही AI ड्रोन्स आहे. रिंगणमध्ये किती लोक होते आणि रिंगणमध्ये पण कधी कधी चेन स्नॅचिंग होतात, रेटारेटी होतात, तिथेही आम्ही पूर्ण सगळ्या लोकांचा आम्ही फोटो व्हिडिओ पूर्ण कॅप्चर होईल. किती लोक होते रिंगणामध्ये आम्ही फर्स्ट टाइम काउंट देणार आहे. तसेच लाईव्ह पालखी चालू आहे. आमच्याकडे GPS सतत बाईक निघाले. कोणालाही इन्फॉर्मेशन पाहिजे की पालखी आता कुठं एक्झॅक्टली आले तर तुम्हाला आमच्या वेबसाईटमध्ये, सोलापूर ग्रामीण वेबसाईटमध्ये लाईव्ह पालखी म्हणून एक टॅब आहे, तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. रिंगणाचा व्हिडिओ फोटो सगळ्यांना विथिन 1 तासामध्ये ते सगळं आम्ही व्हिडिओ टाकतो आणि हे सगळं तंत्रज्ञानाचा वापर. व्हिडिओ फोटो सर आमचं काम आहे, ते पण तुम्ही करायला लागल्या. येस थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी. तर हे होते आपल्यासोबत सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी सर. एआयचा कशा पद्धतीने वापर करण्यात आलाय, वारकऱ्यांसाठी कसं नियोजन करण्यात आलंय, कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून कशा पद्धतीने सगळी सिस्टम लावण्यात आलेली आहे, या सगळ्यांची माहिती सरांनी दिली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि हा सोहळा अत्यंत पाहण्यासारखा असतो. कारण पुणे जिल्हा प्रशासन आणि सोलापूर जिल्हा प्रशासन असं हँडओव्हर इथे पालखीचं देण्यात येतं. अगदी आदराने सन्मानपूर्वक हे हँडओव्हर देण्यात येतं. त्यासाठी पुणे जिल्ह्याचे एसपी सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे एसपी सुद्धा उपस्थित आहेत. आपण दोघांशी बातचीत करूया. सर कशा पद्धतीनं आदरपूर्वक हे हँडओव्हर तुम्ही देताय? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझ्यातर्फे पालखी सोहळा 2026ची खूप खूप शुभेच्छा. आज पालखी सोहळा संत तुकोबा महाराजचा जे पालखी सोहळा आहे ते 11 दिवस पुणे जिल्ह्याची हद्दीमध्ये प्रवास करून 164 किलोमीटरचा पाय प्रवास करून आज सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. त्या ठिकाणी आता पुण्याचे सोलापूरचे एसपी साहेब कुलकर्णी सराला आता हँडओव्हर करीत होत आम्ही. त्यासाठी दरवर्षाची प्रथा आहे की आम्ही तिकडून येताना बुके देऊन ते हँडओव्हर केला जाते आणि तसेच प्रेमाने जे पालखी आहे जसं पुण्यातून आलेली आहे ते त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आणि उत्साहाने सोलापूर जिल्ह्यात रिसीव्ह केली जाते. आणि काही वेळ आता आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलो, काही वेळ आम्ही पुढे सुद्धा सोबत चालणार आहोत. म्हणून ते आमच्या कोऑर्डिनेशन मध्ये
वारकऱ्याचं स्वागत आणि थँक्यू. तर सेफली तुमच्या हातात आता पालखी देण्यात आलेली आहे. आताच आपण बघितलं की अतिशय सुंदर बुके देऊन सरांनी पालखी त्यांच्या आता हँडओव्हर केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा तेवढ्याच आनंदाने आदराने पालखी पुढे न्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येस, धन्यवाद. त्यांनी खूप चांगलं काम आम्हाला सपोर्ट केलेले आहे. तसेच हँडओव्हर केले. आता आमचं जबाबदारी सुरू होते. त्यांचं काही लर्निंग होते, म्हणजे किती गर्दी आलेली आहे, त्यांच्यासोबत काही काही इश्यू होते, ते सगळं आम्हाला सांगितले आहे. तसेच आम्ही ह्याचं पुढं काय काय नियोजन करायचं सगळं आम्ही करून घेऊ. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने आपण बघितलं की कोऑर्डिनेशन सुरू आहे आणि जे जे प्रॉब्लेम्स किंवा ज्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून इथे त्या अडचणी येऊ नयेत आणि योग्य पद्धतीने नियोजन हवं. सर, दोघांचंही खूप खूप धन्यवाद न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट शाश्वत गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, नीरा नदी.